नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आय डी कार्ड बद्दल सर्व महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून फार्मर आय डी कार्ड का काढावा, त्यानंतर शेतकऱ्याला याचा फायदा काय असणार आहे व फार्मर कार्ड वरून शेतकऱ्याला कर्ज मिळेल का, याचा महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर पाहूयात. जास्त वेळ न घालवता फार्मर आयडी कार्ड का काढावा, शेतकऱ्याला याचा फायदा काय व फार्मर कार्ड वरून शेतकऱ्याला कर्ज मिळेल का? तर महत्वाचा असा फार्मर आयडी कार्ड का काढावा. तर फार्मर आयडी कार्ड हा जो काही शेतकरी ओळखपत्र असतो, तर शेतकरी ओळखपत्र म्हणून तुम्हाला फार्मर आयडी कार्ड आहे तो काढणं अनिवार्य केलेले आहे. तर या फार्मर आयडी कार्ड मधून जो काही फार्मर आयडी नंबर जनरेट होतो, तर या नंबर जनरेट झाल्यानंतर याच्या माध्यमातून तुम्हाला असा फायदा होणार आहे की जे काही शेतकरी असणार आहे ते त्यांना इतर शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर समजा एक्झाम्पल म्हणून डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा पीएम किसानची नवीन नोंदणी करायची असेल, तर अशा नोंदणीसाठी तुम्हाला जो काही फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी नंबर अनिवार्य केलेला आहे. ज्यावेळेस तुमच्या फार्मर आयडी नंबर असेल त्याच वेळेस तुम्हाला जो काही पीएम किसानची नोंदणी आहे ती पीएम किसानची नवीन नोंदणी करू शकता. किंवा इतर काही अडचणी आल्या असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी तुम्हाला अनिवार्य केलेले आहे. तर त्यासाठी जे काही फार्मर आयडी आहे ती फार्मर आयडी तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे व त्यानंतर तुमचा जो काही तलाठी असणार आहे तलाठीच्या माध्यमातून लवकरात लवकर तो जनरेट करून घ्यायचे. जर जनरेट झाला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर जनरेट करून घ्यायचे. त्यानंतर इथे फार्मर कार्ड वरून शेतकऱ्याला कर्ज मिळेल का? तर इथे बहुसंख्य प्रश्न आलेले आहेत की कर्ज कशा प्रकारे दिले जाते व कशा प्रकारे त्याची सुविधा आहे. तर यामध्ये जे काही फार्मर आयडी कार्ड आहे, तर आता नवीन फार्मर आयडी कार्ड चालू झालेलं, तर त्याच्यामधून जे काही सुविधा आहे कर्ज देण्यासाठी, तर ती कर्ज देण्याची सुविधा केसीसीच्या माध्यमातून दिली जाते. म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जे काही कर्ज देण्याची सुविधा आहे ती सुविधा दिली जाते. तर यासाठी काय करायचंय, जे काही ॲग्रीस्टॅकचा पोर्टल आहे, तर ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवरच जे काही कर्ज देण्याची सुविधा आहे ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परंतु जे काही सुविधा आहे आत्ताच 15 दिवसापूर्वी चालू करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये थोडे काही प्रॉब्लेम्स येतात. तर जे काही ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून जे काही केसीसीचे फॉर्म भरले जातात, तर त्याच्यामधून ज्यांनी फार्मर रजिस्ट्रेशन केलेले आहे, फार्मर नोंदणी केलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांना जे काही कर्ज सुविधा आहे ती कर्ज सुविधा उपलब्ध केली जाते. तर जे काही क्षेत्र असेल त्या क्षेत्राच्या अनुषंगाने जे काही सुविधा आहे कर्जाची ती केसीसीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं काम इथे ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून केलेले आहे. या अगोदर तुम्हाला इतर काही सहकारी बँका असतील तर सहकारी बँकांच्या माध्यमातून तुम्हाला कर्जाची सुविधा आहे ती कर्जाची सुविधा घ्यावी लागत होती. परंतु आता इथे तुम्हाला डायरेक्ट तुमचं जे काही बँक अकाउंट असणार आहे, ज्या बँकेमध्ये बँक अकाउंट असणार आहे, त्या बँक अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये जे काही तुम्हाला जेवढं कर्ज पाहिजे, जेवढं कर्ज अप्रूव्ह झालेलं असेल ते कर्ज तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर जी काही सुविधा आहे ती सुविधा ही लवकरच चालू झालेली आहे, पण त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे कधी-कधी एरर्स येतात. परंतु सुविधा चालू झालेल्या जे काही ज्यावेळेस एरर्स नसेल, प्रॉब्लेम्स नसतील, सर्व्हर डाऊन नसेल, तर अशा वेळेस तुम्ही अप्लाय करू शकता. तर तुम्हाला जर ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून अप्लाय करायचं असेल, तर तुमच्या जवळचं सीएससी सेंटर असेल किंवा सायबर कॅफे असेल किंवा सेल्फ पण तुम्ही करू शकता. पण शक्यतो जे काही महत्त्वाची माहिती असते, जे काही माहिती फिल करायची असते, तर तुम्ही तुमच्या जवळचा सीएससी सेंटर असेल किंवा सायबर कॅफे असेल तिथे जाऊन तुम्ही माहिती भरू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जे काही फार्मर आयडी कार्ड का काढावा, त्यानंतर शेतकऱ्याला याचा फायदा काय व फार्मर आयडी कार्डवरून शेतकऱ्याला कर्ज मिळेल का, याचं महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिलं असेल. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून आम्हाला कळवत राहा.